नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 20 जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। माझ्या नशिबात असेल तर मी मुख्यमंत्री होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। आषाढी एकादशी निमित्त ते पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाले होते। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भावी मुख्यमंत्री असे नाव असणारी वीणा भेट दिली। यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। नाना पटोले म्हणाले की इथल्या कार्यकर्त्यांनी मला वीणा भेट दिली आहे, त्यांनी फेटाही बांधून दिला। मी विलासराव देशमुखांचा शिष्य आहे। वेळेच्या आधी नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही, असं ते सांगायचे। माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल, असे ते म्हणाले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पंढरीच्या वाटेने चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाने यंदा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे। आषाढी यात्रा काळात एकादशीपर्यंत 13,96,072 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण केली असून आरोग्य विभागाने आपलाच गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात पुन्हा एकदा कंत्राटी भरती करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। असे असले तरीही शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती थांबलेली नाही। शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी गट क व गट ड या संवर्गातील मंजूर 6,830 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदे 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरांवर दिल्या आहेत। याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल। इच्छुक महिलांनी अर्ज करावा, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याची दिनांक 15 जुलै ही अंतिम मुदत होती। मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती। त्यांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यानंतर बघा, राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे। जुलै अखेरची कोणतीही तारीख निश्चित होऊ शकते, असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे।